कालपर्यंत या स्लाइड्सवर अनेक लोक पोहण्याचा आनंद घेत होते आणि अवघ्या 24 तासात या स्लाइड जर बघितल्या तर अक्षरशः तुटून त्याचा कचरा झालेला आहे। म्हणतात ना, प्रशासनाने जर मनावर घेतलं तर होत्याचं नव्हतं देखील केलं जातं। एकीकडे वसई विरारमध्ये अनाधिकृत बांधकामं काही नवीन नाही, परंतु बांधकामं तोडायची वेळ आली की आमच्याकडे पोलीस बंदोबस्त नाही। आता पावसाळा आहे, परंतु भर पावसामध्ये 4 जेसीपी लावून इतक्या मोठ्या प्रमाणावरची कारवाई केली जाते। संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत तरी कारवाई सुरू आहे। इतर वेळेला 5 ते 5:30 वाजता महानगरपालिका कारवाई बंद करते, परंतु सीएम साहेबांचा आदेश आहे की रिसॉर्टच्या आधीचे फोटो मला पाहिजेत, रिसॉर्ट तुटतानाचे फोटो मला पाहिजेत आणि रिसॉर्ट तुटल्यानंतरचे देखील फोटो पाहिजेत। आणि त्या फोटोसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे, कारण फोटो पाठवले नाही तर कदाचित त्यांच्या नोकऱ्या जातील। परंतु कोणाचं घर गेलं, 150 लोकांचं कुटुंब जर वाऱ्यावर आलं तर त्याची पर्वा नाही, फक्त सीएम साहेबांना तुटलेल्या रिसॉर्टचा फोटो पाठवावा म्हणून ही सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे। आता माझा सवाल आहे सीएम साहेबांना, याच परिसरात वसई विरार परिसरात अनेक अनाधिकृत रिसॉर्ट आहेत, त्याच्याकडे तुम्ही जाणार का? या आधी कुठच्या रिसॉर्ट मध्ये मुलं बुडाली नाही का? त्या रिसॉर्टवर तुम्ही काय कारवाई केली? त्यांना वेगळा नाही आणि यांना वेगळा नाही। म्हणजे असं म्हणतात ना, एका ठाणेकराला मारलं विरारमध्ये येऊन, म्हणजे एवढा शिंदे साहेबांचा इगो हट झाला आणि त्यांनी एवढा मोठा डोलारा, पत्त्याचा 5 करोडचा डोलारा 5 तासात तोडून टाकला आणि 150 कुटुंब जे आहेत रस्त्यावर चालले। उद्या आज या कुटुंबाने सांगितलं आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सामूहिक आत्महत्या करणार। जर यांनी सामूहिक आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण होणार? त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचं रिसॉर्ट हवं तसं उधळून द्या। 5 करोडचं कर्ज आहे, हे कर्ज भरायचं कुठे? या फॅमिलीने जर शून्यातून जरी उभं राहायचं ठरवलं तर आधी यांना 5 करोडचं कर्ज चुकवावं लागणार आणि असं आहे तसं रिसॉर्ट सुरुवातीला चालू करायला 3 ते 4 करोड रुपये सुरुवातीला एवढे पैसे आणायचे कुठून? कारण नुकताच 1 महिनाभरापूर्वी 70 लाख रुपये खर्च करून त्यांनी एक जे आहे की नवीन स्लाइड बनवली होती, ती देखील जमीनदोस्त झाली। एकीकडे वेव्स जर आपण बघितली तर हा वेव्स बनवायला 70 लाख रुपये खर्च येतो। यांचं असं म्हणणं आहे, माझं साहेबांना असं म्हणणं आहे की कदाचित या फॅमिलीत चूक झाली असेल, यांनी मारहाण केली असेल, पण कारवाईची दुसरे देखील अंग होता, तुम्ही यांचं रिसॉर्ट सील करू शकले असते। एकीकडे यांच्यावर असा डोंगर कोसळला, यांचे 7 लोक तुरुंगामध्ये आहेत, त्यांच्या डोळ्यात देखत हा पत्ता कोसळलेला आहे आणि हे संपूर्ण होत्याचं नव्हतं झालेलं आहे। म्हणजे असा दुःखाचा डोंगर कधी कुणावर येऊ नये, परंतु प्रशासनाने थोडी तरी माणुसकी दाखवावी। असं म्हणतात ना, शिंदे साहेब अजब तुमचे सरकार, शिंदे साहेब अजब तुमचे सरकार। HP लाईव्ह साठी हनी पटेल सोबत प्रवीण नालावडे, वसई।